दिनांक 21 जुलै रोजी वाशिमच्या स्थानिक गुन्हा पोलीस पथकाने 2 युवकांकडून गांजा बळकावल्याप्रकरणी दोघांना अटक केली। तब्बल 90,000 रुपयाचा गांजा जप्त करण्यात आला। या प्रकरणी NDPC कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली असून स्थानिक LCB विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीवरून हे युवक वाशिम जिल्ह्यात गांजा विक्री करण्यासाठी आणत असल्याची माहिती पोलिसांना चौकशी दरम्यान प्राप्त झाली। वार्ड क्रमांक 6 मालेगाव येथे राहणारा शेख शहाजाद शेख मुख्तार हा 25 वर्षाचा असून याच्या बॅगेत 3 किलो 23 ग्राम गांजा सापडला। त्याच्यासोबत गांधीनगर मालेगाव येथे राहणारा मुस्ताक मोहम्मद रफिक हा 33 वर्षाचा युवक असून याच्या बॅगेत 2 किलो 995 ग्राम गांजा आढळून आला आहे। या दोघांच्याही कडे असलेल्या गांजाचे एकूण वजन 6.18 किलोग्राम इतके आहे। मनुष्याला नशा येणारे अंमली पदार्थ उपस्थित पंचायत समक्ष गुन्हेगाराकडून जप्त करण्यात आले। जप्त केलेल्या गांजाचा बाजार मूल्य अंदाजे 90,000 रुपये इतके असल्याची प्राथमिक माहिती समोर आली। ही कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनात पोलीस अधीक्षक लता फड तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, योगेश धोत्रे, विनोद सुर्वे, गजानन झगरे, सूरज खडके, आशिष बिडवे, ज्ञानदेव म्हात्रे, अमोल इरतकर, गोपाल चौधरी, वैभव गाढवे या सर्वांनी मिळून ही कार्यवाही पूर्ण केली। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी। रिसोड येथील युवकातर्फे दरवर्षी श्री क्षेत्र ऋषीवट ते शिर्डी अशा 15 दिवसाची पायीवारी करून गुरुपौर्णिमेला श्रीचं दर्शन घेऊन 10 तारखेला रिसोड येथे परत पोहोचवण्यात आले। पायीवारी करून परत आल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले जाते। मागील 12 वर्षापासून चालत आलेली ही परंपरा आणि भक्ती सोहळा अविरत सुरूच आहे। 26 जुलै रोजी देखील या पालखी सोहळ्याचा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। श्री संत सातारकर महाराज संस्थान येथे या महाप्रसादाचे आयोजन केले असून अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने महापंक्तीचे नियोजन श्री शाई सावता भक्त मंडळातर्फे करण्यात आले। सर्व भाविकांनी दर्शनाचा लाभ घेऊन महाप्रसादाचा आस्वाद घेतलाय। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी। हिरक महोत्सवी वर्षानिमित्त सन्मान सुरक्षा संवर्धन क्लस्टर अधिवेशन आयोजित करण्यात आले असून संमेलनाच्या माध्यमातून राज्य समाजवादातून राष्ट्र निर्माण आणि मूल निवासी बहुजन समाजाच्या संघटनाची एकजुटता अभियान या दोन्ही अत्यंत मुख्य बिंदूवर लक्ष केंद्रित करून समाजाला प्रबोधित करणार असल्याचे संजय मोहिते, नितीन चाबुस्कर, शैलेश मिसाळ, सुनील वाडेकर यांनी सांगितले। तसेच दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देखील आपल्या नेटवर्क्समधील 20 राज्यातील 200 जिल्ह्याचे संमेलन आयोजित केले होते। या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी। BS4 म्हणजे भारतीय संविधान सन्मान सुरक्षा आणि संवर्धन या संदर्भातलं बामसेफ आणि बामसेफशी संबंधित ज्या ऑफशूट संघटना आहेत त्या संघटनांच्या माध्यमातून देशभरामध्ये हे BS4चं अभियान देशातल्या 22 राज्यांमध्ये आणि 200 जिल्ह्यांमध्ये आपण करत आहोत। ह्या राष्ट्रव्यापी अभियानाचा उद्देश भारतीय संविधानात जे मूलभूत अधिकार आहेत, सामाजिक अधिकार आहेत, आर्थिक अधिकार आहेत आणि राजनीतिक अधिकार आहेत, याच्या सक्षमीकरणाच्या संदर्भात इथल्या देशातल्या शोषित पीडित जनतेला जागृत करणे, आंदोलित करणे आणि या देशातल्या शासक जातींना त्यांच्या कल्याणाच्या प्रक्रियेत कार्यक्रम बनवायला मजबूर करणे हा आमचा या अभियानाचा उद्देश आहे। हे अभियानाचा मागच्या 3 वर्षापासून सुरू आहे, हे 3रं वर्ष आहे आणि आम्ही दरवर्षी संविधानाचा लोकमहोत्सव करतो। लोकमहोत्सव
त्याच गोष्टीचा केला जातो ज्या गोष्टीमधून आपलं कल्याण साधलं जाणार आहे, आपली भावना त्याच्याशी जोडली जाणार आहे, आणि ती प्रक्रिया आपण देशभरात करतो. आणि दरवर्षी आम्ही वेगवेगळ्या विषयांवर एक प्रबोधनाची मालिका देशभरात चालवतो. यावर्षी आम्ही BS4 अभियान हे संपूर्ण राष्ट्रीयकरणाच्या प्रक्रियेतली चर्चा करण्यासाठी सुरुवात त्याची आम्ही देशभरात केलेली आहे. हा देश भांडवलदारांनी आपल्या जवळपास ताब्यात घेतलेला आहे आणि असं मान्य केलं जातं सगळ्या विद्वानांकडून की भांडवलदार हे कधीही लोकशाही समर्थक नसतात. त्यामुळे या देशामधल्या लोकशाहीला 75 वर्ष झाल्यानंतर देखील या देशामधला 60 ते 70% जनता ही साध्या साध्या गोष्टींपासून वंचित आहे आणि देश खाजगीकरणाच्या वळणावर आहे. आणि खाजगीकरणामुळे या देशातले भांडवलदार लोकशाहीला धोक्यात आणत आहे. याचा अर्थ ते या देशातल्या जनतेचा जो मूलभूत अधिकार आहे त्यालाच धोक्यात आणत आहे. आणि त्यामुळे आम्ही खाजगीकरणाच्या अनुषंगाने संपूर्ण राष्ट्रीयकरणाचा अजेंडा या देशाच्या समोर ठेवत आहोत. संपूर्ण राष्ट्रीयकरण नुसतं आर्थिक पद्धतीने नाही तर या देशामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुता नांदावी असं राष्ट्र उभं करण्याचा देखील आमचा मानस आहे आणि देशाच्या जनतेला याच्यामध्ये इन्व्हॉल्व करण्याची आमची प्रक्रिया आहे. हा कार्यक्रम फक्त या लोकमहोत्सवापुरता मर्यादित नसणार आहे तर संपूर्ण राष्ट्रीयकरणाचा अजेंडा, जमिनीचं राष्ट्रीयकरण, उद्योगांचं राष्ट्रीयकरण, इथली जी गोष्ट सरकार आपल्या ताब्यात घेऊ शकते अशी गोष्ट म्हणजे हेल्थ व्यवस्थेचं राष्ट्रीयकरण, दवाखान्यांचं राष्ट्रीयकरण, इथल्या ज्या सार्वजनिक संस्था आहेत तिचं बळकटीकरण करण्याचा दबाव या कार्यक्रमाच्या माध्यमातून 200 जिल्ह्यांमध्ये बामसेफ BS4 या अभियानाच्या माध्यमातून करत आहेत. त्याच कडीमधला औरंगाबादच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये हा जो कार्यक्रम होत आहे या कार्यक्रमाला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे. आमच्या कार्यकर्त्यांनी इथल्या बुद्धिजीवींमध्ये या अजेंड्याचा प्रचार आणि प्रसार अत्यंत जोरकसपणे केलेला आहे. येणारा काळ या देशामधला नवा अजेंडा जो असणार आहे तो म्हणजे संपूर्ण राष्ट्रीयकरण. राष्ट्रीयकरण म्हणजे या देशातल्या जे खाजगी प्रक्रिया आहेत तिचं सार्वजनिकीकरण करणं. सार्वजनिकीकरणाची सुरुवात या देशामध्ये झाली होती 1970 साली, परंतु 1991 नंतर तिला डिक्लाइन करण्यात आली. कारण 1991 पर्यंत इथल्या शोषित वर्गाची इन्व्हॉल्वमेंट इथल्या उद्योगांमध्ये व्हायला लागली, शिक्षणामध्ये व्हायला लागली, काय म्हणता आपण सहकारामध्ये व्हायला लागली. इतक्या खाजगी उद्योगांमध्ये, इथल्या सार्वजनिक उद्योगांमध्ये शोषित पीडित SC ST OBCंचा प्रवेश व्हायला लागला, प्रतिनिधित्व मिळायला लागलं आणि यांचा आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत हे गेले. परंतु इथल्या शासक जातींच्या आणि ब्राह्मणवादी भांडवलदारांच्या हे लक्षात आलं जे विकसित होतील ते या देशाची सत्ता देखील मागतील आणि त्यामुळे यांना जर सत्ता वंचित करायचं असेल तर यांना या सार्वजनिकीकरणाच्या प्रक्रियेतून बाहेर ठेवलं पाहिजे. म्हणून या देशामध्ये ग्लोबलायझेशन, प्रायव्हेटायझेशन ह्या प्रक्रिया आणल्या गेल्या. उदारीकरणच्या नावाखाली या देशामध्ये खाजगीकरण लादल्या गेलं आहे आणि संविधानाची आणि या देशातल्या जनतेची गळचेपी चालवली आहे. म्हणून आम्ही इथला जो
प्रतिनिधित्वाचा प्रवेश आहे तो आता अलीकडे थांबलेला आहे आणि हा देश ब्राह्मणवादी राष्ट्रवादाकडे जात असताना इथल्या शोषिताचं नाव घेतल्या जात नाही. त्यामुळे या शोषितांना पुन्हा एकदा उभं करण्याची ही प्रक्रिया आहे राष्ट्रीयकरण. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांचा दर्जा दिला आहे. या ऐतिहासिक सन्मानानंतर देशभरात आणि महाराष्ट्रात शिवप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे. त्याच पार्श्वभूमीवर चेंबूर येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात उद्या 28 जुलै रोजी भव्य अभिवादन सोहळा आयोजित करण्यात आला असून समाजवादी पार्टीचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार अबू असीम आझमी यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी माणखुर्द ते शिवाजीनगर पुढे गोवंडी परिसरातील नागरिक देखील सहभाग नोंदवणार आहे. हा गौरवपूर्ण क्षण देशाच्या संस्कृती, परंपरा आणि शौर्याचा जागतिक स्तरावर सन्मान करणारा ठरणार. महाराष्ट्रातील रंगभूमीवर गाजलेले आणि अनेक पारितोषिकांनी सन्मानित नाटक शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला पुन्हा एकदा रंगभूमीवर येत असून अद्वैत थिएटर्स प्रस्तुत आणि रंगमळा यांच्या सादरीकरणात असलेल्या या नाटकाला विद्रोही शाहिरी जलसाचे सहकार्य लाभलं आहे. नाटकांची संकल्पना, गीत आणि संगीत हे सुप्रसिद्ध संभाजी भगत यांचे असून लेखन राजकुमार तागडे यांचे आहे. या दिग्दर्शनाची धुरा कैलास वाघमारे आणि संभाजी तागडे यांनी सांभाळली आहे, तर या नाटकाची निर्मिती राहुल भंडारे यांनी केली आहे. माउथ पब्लिसिटीच्या जोरावर रेकॉर्ड ब्रेक यश मिळवणाऱ्या या नाटकाच्या पुनर्प्रस्तुतीने प्रेक्षकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय. जी 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 हो राजे जी 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 हो राजे जी 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 हो राजे जी 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 हो शुभाजी जी जी हो राजे जी 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 हो शुभाजी जी जी आंधळ्या पहाट जी जी शोधितो वाट जी जी हा तुमचा भाट जी तुडवितो काट जी हो राजे जी 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 हो शोभाजी जी जी हो राजे जी 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 हो शोभाजी जी जी लेकरू लहान जी जी करावं शहाण जी जी हो द्यावं दान जी युगाचं भान जी हो राजे जी 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 हो शुभाजी जी जी हो राजे जी 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 हो शुभाजी जी जी. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आज वांद्रे येथील मातोश्री निवासस्थानी उत्साहात साजरा करण्यात आलाय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरे यांना वैयक्तिकरित्या शुभेच्छा दिल्या. या भेटीवेळी शिवसेना नेते संजय राऊत, माजी आमदार, माजी नगरसेवक तसेच पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यांनी उपस्थित राहून उद्धव ठाकरेंवर शुभेच्छांचा वर्षाव केलाय. कला, कुटुंब, राजकारण आणि सौंदर्य या मूल्यांचा समन्वय जपणारे उद्धव ठाकरे आजही लाखो शिवसैनिकांचे प्रेरणास्थान आहे. हे या वाढदिवसाच्या सोहळ्यावरून पुन्हा एकदा दिसून आले. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी भारत UK मुक्त व्यापार करारांच्या यशस्वी पूर्णतेबद्दल सांगताना म्हटलंय, काळाचं चक्र फिरलं आहे. जे कधी आपल्यावर राज्य करत होते, आज आपण त्यांच्यासोबत समानतेने करार करतोय. हे मोदींच्या नेतृत्वामुळे शक्य झालंय. मोदी है तो मुमकिन है ही आता सत्य आहे. हा करार 25 वर्षापूर्वीच्या चर्चावर आधारित असला तरी तेव्हा मतभेदांमुळे तो पुढे जाऊ शकला नव्हता. गोयल म्हणाले, भूतकाळात अर्थव्यवस्था ढासळली होती, नोकरीचा तुटवडा होता आणि जगाने भारतावरचा विश्वास गमावला होता. काँग्रेसच्या काळातील अनेक FTA भारताला फारसा फायदा देऊ शकले नाहीत. मी तर चीनसोबतच्या कराराला पाप म्हणतो.
मोदी सरकारच्या पुढाकारामुळे आज भारत UK FTA यशस्वी झाला असून MSME, वस्त्र उद्योग, रत्न आभूषण, IT आणि मच्छीपालन क्षेत्रात मोठे बदल होणार आहेत. गोयल यांनी सांगितले 2014 मध्ये भारत जगातील 11वी अर्थव्यवस्था होती, तर आज 4था क्रमांक मिळवला आहे. 2027 मध्ये आपण 3ऱ्या क्रमांकावर असू. लाखो रोजगार निर्माण होतील आणि विकास भारताकडे आपण वेगाने वाटचाल करू. Trade bodies felicitating you on the historic FTA agreement your government has done with the UK. And sir, do you think that this will be a template for other emerging economies also going ahead for the FTA agreement? Very clearly, this reflects the growing strength of India. Prime Minister Narendra Modi over the last 11 years has, on the one hand, strengthened India's economy from a fragile 5 to the top 5, and by 2027 we will be the world's 3rd largest GDP. And on the other hand, he has created friendships, he has earned the goodwill of nations across the world, and undisputedly he is the tallest and most popular leader in the world today. He has been in government for nearly 24 years, either as Chief Minister of Gujarat and then as Prime Minister of India. He is the 2nd longest serving, continuously serving Prime Minister after Jawaharlal Nehru with 4,078 days. And the world today looks up to him with admiration, respect and trust. And I think this UK-India Comprehensive Economic and Trade Agreement is the result of the trust that Prime Minister Modi has earned across the world, because of which now we are negotiating and finalizing agreements with developed countries with whom we do not compete, but with whom we complement each other. It will open up a plethora of opportunities. It is the most comprehensive free trade agreement India has ever entered into. 30 chapters, including environment, gender, anti-corruption. It has so many positives and new things that today the world wants to do business with India, wants to do free trade agreements with India. Sir, you talk about the Congress was throwing Indian industry, Indian trade, Indian farmers and fishermen to the mercy of a non-market economy. And I think Prime Minister Narendra Modi took the bold and courageous decision not to join RCEP and saved crores of people in India, crores of people's jobs in India, crores of people, particularly the MSMEs, from becoming extinct. And he did the greatest service to India by not joining RCEP. सर, अभी आपने अपने जो 7 लाख करोड़ का इंपोर्ट होता है और भारत केवल 4 से 5 हज़ार करोड़ का ही एक्सपोर्ट करता है अभी, तो मानते हैं सर कि जो अभी जीरो फ्री ड्यूटी होने के बाद जेम्स एंड ज्वेलरी जैसा सेक्टर है, टेक्सटाइल जैसा सेक्टर है, फिर फिशरी जैसे सेक्टर में अपार संभावनाएं होगी, नई नौकरी आएगी। और जो आपने प्रधानमंत्री को एक वादा किया है कि अगले 5 साल के अंदर जो एक्सपोर्ट है हम 2 गुना तक कर देंगे, तो उस वादे पर आप पूरा खरा उतर पाएंगे? 100% हम इसको सफलतापूर्वक हमारे उद्योग जगत, हमारे व्यापार जगत, हमारे किसान, हमारे अन्नदाता, हमारे मछुआरों का इतनी क्षमता है, इतनी ताकत है कि उनको अवसर मिले तो कभी चूकते नहीं। और हमने यही चीज़ ऑस्ट्रेलिया में देखी, यही UAE में देखी कि हमारा निर्यात लगातार बढ़ते गया है। और मुझे पूरा विश्वास है कि यूनाइटेड किंगडम के साथ भी जो ये करार हुआ है, जिसमें 99% जो भारत का निर्यात है UK अब 0 ड्यूटी पे जाएगा सर आपने। और इससे गुड्स में तो व्यापार इन सामान की तो वस्तुओं के तो एक्सपोर्ट को लाभ मिलेगा ही। हमारे सेवा क्षेत्र जिसमें लाखों युवा युवती आज सेवा करते हैं देश भर में, और आज UK अकेले में लगभग 75,000 से 1 लाख लोग काम करते हैं शॉर्ट टर्म वीज़ा पे, वर्क वीज़ा पे।
उन सबको जो लाभ होगा उससे देश के सेवा क्षेत्र को भी बहुत बड़ा बूस्ट होगा। Sir, now sir, you have spoken about the Australia, UAE and a very good result on the UK free trade agreement. So what are the now positive hopes for the US trade agreement going ahead? What are the means we can assume going ahead? There is the positive sentiment, positive hints you are giving to all over the country. India today negotiates from a position of strength, from a position of confidence. हमारा आत्मविश्वास निरंतर हमें अच्छे फ्री ट्रेड एग्रीमेंट या करार करने के लिए प्रोत्साहित करता है। आपने देखा हमने सब विकसित देशों के साथ किया है, आगे भी, चाहे वो न्यूजीलैंड हो, चाहे वो ओमान हो, चाहे वो यूनाइटेड स्टेट्स हो या 27 देशों का यूरोपियन यूनियन का समूह हो। भारत अब हमारे करार बड़े सोची समझी रणनीति के साथ करते हैं। यूनाइटेड स्टेट्स के साथ भी अच्छी बातचीत चल रही है और मुझे विश्वास है कि फॉल 2025 यानी अक्टूबर नवंबर 2025 जो समय सीमा माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी और यूएसए के राष्ट्रपति ट्रंप साहब ने दोनों ने मिलके जो समय सीमा में बायलैटरल ट्रेड एग्रीमेंट करने का निर्णय लिया था, उसमें हम एक अच्छा करार यूनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका के साथ भी अवश्य करें। सर, आज उद्धव ठाकरे का बर्थडे है, वहाँ पर राज ठाकरे पहुँचे मातोश्री और उद्धव ठाकरे का बर्थडे कैसे देखते हैं आप? ये उनको जन्मदिन की मेरी बहुत बहुत शुभकामनाएं। सर, जो 1 अगस्त की डेडलाइन आ रही है उसको लेकर कुछ चिंतित होने की जरूरत है, क्योंकि कई सारे पार्टिसिपेंट हैं, उनके मन में थोड़ा शक संदेह है, तो किस तरह से आप उसे रिएक्ट करेंगे सर? मैंने पहले भी कहा है कि कोई डेडलाइन के हिसाब से भारत कभी नेगोशिएट नहीं करता। अच्छा होगा उसके पहले कुछ करार हो जाए, लेकिन हमारे देश हित और जनहित को संरक्षित रखना ये हमारी प्राथमिकता रहेगी। आज उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे, त्यानिमित्त राज ठाकरे देखील शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर गेले होते। उद्धव जीना माझ्या शुभेच्छा, वाढदिवसची शुभेच्छा आणि ईश्वर लंबी आयु त्यांना दे अशी माझी ईश्वरची प्रार्थना आहे। शिराळा वाळवा तालुक्यात दमदार पावसामुळे सांगली कोल्हापूर जिल्ह्याला जोडला जाणारा येतवडे खुर्द येथील वारणा नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे। त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। चिकुर्डे आणि ठाण्यापुढे येथील वारणा नदी पात्राबाहेर पडली असून पूरग्रस्त स्वरूप या नदीला प्राप्त झालंय।